अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग होता का हा प्रश्न आहे। खरातने आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिलं असंही सूत्रांमार्फत कळतंय। केसरकर शिक्षण मंत्री असताना 2022 मध्ये शालार्थ आयडी दिली अशी सूत्रांची माहिती। दिलीप खरात सिन्नरच्या एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे। दिलीप खरातचा शालार्थ आयडी खरा की बोगस असा प्रश्न आता यामुळे उपस्थित झालाय। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। पवन, भोंदू अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग आहे का हा प्रश्न उपस्थित झालाय, काय अपडेट? नक्कीच खरं तर अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून समोर आलेली आहे। आपण बघितलं अशोक खरातने आपल्या भावाला 2022 साली दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना शालार्थ आयडी मिळवून दिल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आणि अशोक खरातचा जो भाऊ आहे दिलीप खरात, तो नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील बारगाव पिंपरी या गावातील एक इंग्लिश मीडियमची शाळा आहे, ज्युनियर कॉलेज आहे, या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आणि केसरकरांच्या मध्यस्थीने हे आयडी मिळवून दिल्याचं शिक्षण विभागात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे अशोक खरातचा या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याची चर्चा जी आहे ती आता नाशिक शहरात रंगू लागलेली आहे। दरम्यान दिलीप खरात हा शालार्थ आयडी, जो अशोक खरातचा भाऊ आहे दिलीप खरात, याचा शालार्थ आयडी खरा आहे की बोगस या संदर्भात आता प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे। मात्र अशोक खरातने आपले राजकीय वजन वापरत शिक्षण विभागात अनेक फाईल पास केल्याचेही दबक्या आवाजामध्ये सध्या चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी अशोक खरातचा शालार्थ आयडी हा घोटाळ्यामध्ये देखील सहभाग असल्याचं या